नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. RTE ॲडमिशन 2025-26ला सुरू झालेली आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे जेणेकरून तुमचा फॉर्ममधले कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. त्याची वयाची अट काय, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आणि तो RTEचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी RTEचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, RTEचे फॉर्म भरण्यासाठी ऑफिशियल लिंक आहे student.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. RTE 2025-26साठी हे ऑनलाईन फॉर्म आहेत. काही पालकांसाठी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, बघू शकता. अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तुमचं लोकेशन असेल, जन्मतारीख असेल किंवा शाळा निवडण्याचा अंतर असेल, सर्व पालकांसाठी सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचना पालकांनी या ठिकाणी वाचायच्यात. अर्ज तुम्हाला 27/1/2025 पर्यंतच भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. खाली बघा, नोटिफिकेशन फॉर RTE 25% रिझर्वेशन 13/1/2025ला या ठिकाणी जाहिरात आलेली. यावरती तुम्हाला क्लिक करायचं, सर्व माहिती मिळेल. आता GR दिलाय बघा एजसाठी तुम्हाला, तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. GR अबाउट एंट्री, आणि या ठिकाणी सर्वात लास्टला GR आला आहे 2025-26चा. त्यामध्ये बघू शकता, प्ले ग्रुप असेल किंवा नर्सरी असेल तर 3+ वय, पहिलीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 6+ वय, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिलं. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची आणि होम पेजला परत यायचं आहे. आत्ता या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता नवीनच फॉर्म भरतोय, न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम जिल्हा निवडा. नंतर लास्ट नेम, या ठिकाणी बाळाचे आडनाव टाकायचे. फर्स्ट नेम या ठिकाणी बाळाचं नाव टाकायचं म्हणजेच पाल्याचं नाव. मिडल नेम या ठिकाणी पाल्याच्या वडिलांचं नाव, म्हणजे या ठिकाणी बालकाचे किंवा त्या पाल्याचे या ठिकाणी नाव टाकायचे. चाइल्ड डिसेबिलिटी, जर अपंग असेल तर येस, नसेल तर नो. नंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ, त्या बाळाचा जन्माच्या दाखल्यावर जो डेट ऑफ बर्थ असेल, जन्मतारीख असेल, ती टाकायची. हा कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड टाका. आणि मोबाईल नंबर, या ठिकाणी पालकाचा किंवा वडिलाचा मोबाईल नंबर टाकायचा त्या बाळाच्या. सर्व बाळाचे नाव टाकायचं वरती, बाळाचा मोबाईल नंबर या ठिकाणी म्हणजेच बाळाच्या वडिलाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी सर्व माहिती या ठिकाणी भरून घेतो. बाळाचे नाव टाकतो, वडिलाचा मोबाईल नंबर वगैरे टाकून रजिस्टरवरती क्लिक करतो. या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन नंबर जनरेट झाला आहे आणि तुम्हाला SMS द्वारे या ठिकाणी पासवर्ड पाठवण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी हा ॲप्लिकेशन नंबर टाका. तुम्हाला मोबाईलवर एक SMS आला असेल, तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. तो ॲप्लिकेशन नंबर दाखवल. ओल्ड पासवर्डमध्ये जो SMS द्वारे आला आहे तो पासवर्ड टाका. खाली न्यू पासवर्ड, बाळाचे नाव @123 किंवा तुमचे नाव @123, परत रिन्यूड पासवर्डमध्ये तोच टाका आणि सबमिट करायचं. पासवर्ड अपडेट सक्सेसफुली, ओकेवरती क्लिक करा. ॲप्लिकेशन नंबर टाका आणि आता जो नवीन पासवर्ड टाकला आहे आपण, आपलं नाव @123, तो पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन फॉर्म, ॲडमिट कार्ड, अशा प्रकारे हा फॉर्म आहे बघा. एकदम सोपा फॉर्म आहे. सर्व फॉर्म व्यवस्थित आपण बघणार आहे. बाळाचे चाइल्ड नेममध्ये बाळाचं नाव दाखवले जाईल बघा या ठिकाणी, किंवा त्या पाल्याचं. नंतर बालकाचे पूर्ण नाव मराठीमध्ये, आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव मराठीत टाईप करायचं. यासाठी काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सॲपवर तुमच्या मराठीत टाईप करायचं आणि ते कॉपी करून या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचं आहे. सगळ्यात सोपी मेथड. खाली नंतर त्याच प्रकारे आईचं नाव, मदर नेम टाकायचं, आईचं मराठीत नाव, आडनाव, परत वडिलांचं नाव म्हणजेच मधलं नाव, परत वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं, बाळाच्या पहिले नाव, आडनाव, मधले नाव, या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन टाकायची. मराठी आणि इंग्लिशमध्ये नाव टाकून द्यायचं. बेसिक एकदम सोपं आहे. नंतर चाइल्डचं जेंडर मेल आहे की फिमेल आहे ते
खाली बाळाचे वय दाखवले जाईल, आज रोजी किती वय या बाळाचं झालेलं आहे जन्मतारखेनुसार. नंतर पॅरेंट्स स्टेटस या ठिकाणी पॅरेंट्सचा डायव्हर्स वगैरे झालेला आहे का, तर इथं काही नाही, जनरल सिलेक्ट करा किंवा डायरेक्ट सोडून सुद्धा देऊ शकता. तर मी जनरल सिलेक्ट करतो. खाली बघू शकता मेल फिमेल काय जे असेल ते निवडून घ्या. नंतर खाली यायचं आहे करंट ॲड्रेस, सध्या राहत असलेला पत्ता तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे. हाऊस नंबर, स्ट्रीट नेम, लोकॅलिटी काय, नंतर तुमचा जिल्हा, नंतर तुमचा तालुका, तुमचं गाव. आणि या ठिकाणी खाली विचारले बघा, यापूर्वी RTE 25% अंतर्गत या ठिकाणी प्रवेश घेतला आहे का. जर घेतला असेल तर या ठिकाणी यस करायचं, नसेल तर याला डायरेक्ट तुम्ही नो करू शकता. तर आपण घेतलेला नाही म्हणून मी या ठिकाणी नो करतो आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड नंतर सिलेक्ट करायचं आहे. आता मी सर्व इन्फॉर्मेशन एकदा बेसिक सेव्ह करून घेतो. बघा प्रवेश घेतला आहे का, तर नाही. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी गुगलचा या ठिकाणी मॅप दिसतोय, त्यावरती तुम्हाला यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुमची सिटी दाखवली जाईल. थोडं झूम करायचं आहे, व्यवस्थित तुम्हाला दिसेल तुमचं घर कुठं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हा रेड कलरचा जो या ठिकाणी बाण दिसतोय तो बाण या ठिकाणी आणून सोडायचं. बघा लोकेशनचं चिन्ह या ठिकाणी रेड कलरचं आहे, ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरावरती डायरेक्ट असं पिन करायचं आणि सेव्ह अँड अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर ओकेवरती क्लिक करा. आता सर्व इन्फॉर्मेशन भरलेली बघा, लॉंगिट्यूड आला आहे, लॅटिट्यूड आला आहे, सेव्ह करायची. आता मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन ही सेव्ह करून घेतो. सेव्हवरती क्लिक करा. आर यू शुअर विचारेल तर ओकेवरती क्लिक करायचं आणि पुढील बाणावरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर परत थोडा वेळ वेट करायचा. आता या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुमची सेव्ह होत गेलेली. आता द्यायचे तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या कॅटेगरी डिटेल्स बाळाच्या. नंतर बघू शकता स्टँडर्ड. आता हे स्टँडर्ड कसं येईल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बालकाच्या वयानुसार येईल. सिनियर KG 1 इयर किंवा फर्स्ट स्टँडर्ड हे जे दिसतं आहे तुम्हाला हे कशा प्रकारे येईल तर बाळाचे जे वय आहे त्या वयानुसार या ठिकाणी येईल. जेवढं बाळाचं वय असेल त्यानुसार इथे दाखवले जाईल. जर पहिलीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फर्स्ट स्टँडर्डसुद्धा सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट रिजन म्हणजे धर्म निवडायचा, जो धर्म असेल बाळाचा तो. नंतर कॅटेगरी SC ST OBC VJ SBC NTB NTC NTD जी काय बाळाची कॅटेगरी असेल ती या ठिकाणी निवडून घ्यायची. समजा जर OBC निवडली तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनलची अट या ठिकाणी रद्द येईल. या ठिकाणी बघू शकता उत्पन्नाची अट रद्द होईल. अशा प्रकारे निवडायचं आहे. नंतर जी कॅटेगरी असेल ती निवडा. समजा मी OBC निवडतो. नंतर विचारलं बघा या ठिकाणी स्पेशल डिसेबल म्हणजे बाळा दिव्यांग वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नंतर आधार कार्ड नंबर आहे का, जर नसेल तर नो करा. आधार कार्डची जी रिसिप्ट असेल तो नंबर टाकायचा, नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी काहीही करण्याची गरज नाही. तर या ठिकाणी बाळाचा आधार कार्ड आहे म्हणून मी येसवरती क्लिक करतो. नंतर बाळाचा आधार कार्डचा नंबर द्यायचा. पॅन कार्ड ID आणि पॅरेंट ईमेल ID काहीही देण्याची गरज नाही, मोबाईल नंबर आलेला आहे. नंतर ॲड्रेस प्रूफ तर या ठिकाणी आपल्याला द्यावंच लागेल म्हणून मी या ठिकाणी ॲड्रेस प्रूफला येसवरती क्लिक करायचं आहे. नंतर समोर बघा बर्थ सर्टिफिकेट दिलं आहे. हँडिकॅप प्रूफ असेल तर द्यायचं, नसेल तर नाही. आता आपण OBC सिलेक्ट केलं आहे म्हणून इथे कास्ट आली. बर्थ सर्टिफिकेट बाळाचं तुम्हाला या ठिकाणी द्यावंच लागेल. समजा जर या ठिकाणी आपण कॅटेगरी चेंज केली, समजा वरती OBC ऐवजी दुसरी कॅटेगरी जर सिलेक्ट केली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही. तर बघू शकता आता बर्थ सर्टिफिकेट वगैरे आहे, एवढी माहिती तुम्ही सेव्ह करायची. आता समजा मी कॅटेगरी चेंज करतो. बाळाची कॅटेगरी या ठिकाणी जनरल सिलेक्ट करतो. ओपन सिलेक्ट केल्यावर परत बाळाचा आधार कार्ड नंबर येस करायचा, आधार नंबर टाका. ॲन्युअल फॅमिली इन्कम बाळाचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जेवढं असेल तेवढं या ठिकाणी टाकायचं. तहसीलदारकडील उत्पन्नाचा दाखला लागेल जर तुम्ही जनरल सिलेक्ट करायचं आणि सेव्ह करायचं. या ठिकाणी बघू शकता आता इन्कम सर्टिफिकेट आपल्याला येस करावं लागेल आणि सेव्ह करावं लागेल. इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं जर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आलं तर, नाहीतर काही काढण्याची गरज नाही आणि सेव्ह नेक्स्ट करा. नंतर आता स्कूल सिलेक्शन. स्कूल बघा या ठिकाणी विदिन 1 किलोमीटर्स 1 किलोमीटरच्या आतमध्ये तुमच्या जे गाव आहे किंवा तुमचं जे शहर आहे त्यानुसार या ठिकाणी स्कूल दाखवले जाईल. 1 ते 3 किलोमीटर किंवा मग ग्रेटर दॅन 3 किलोमीटरपेक्षा जास्त या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेली समजा जर विदिन 1 किलोमीटर सिलेक्ट केला तर 1 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या दाखवल्या जाईल. या बॉक्सला टिक करायचं आहे म्हणजे ती शाळा तुम्हाला या ठिकाणी ॲप्लाय होईल आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्ही मग 3 किलोमीटरच्या पर्यंत शाळासुद्धा घेऊ शकता किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्तसुद्धा.
तर मी या ठिकाणी सेव्ह करून घेतो. मी या शाळा निवडलेल्या. तुम्हाला जर दाखवत नसेल तर तुमच्या जवळच्या शाळामध्ये RTE अंतर्गत ॲडमिशन घेतलं जात नाही असं समजायचं आहे. नंतर फॉर्म सबमिशनला तुमचा फॉर्म दाखवला जाईल. सर्व माहिती एकदा चेकआउट करून घ्या. बरोबर आहे का? तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवलेला आहे. खाली यायचं आहे. या ठिकाणी एक कन्सल्ट दिलं आहे तुम्हाला. शाळा वगैरे दाखवल्यात. बरोबर आहे का चेक करा. एक कन्सल्ट दिलं आहे बघा. बॉक्स आहे त्यावरती टिक करायचं. RTE 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. कन्फर्म अँड सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. परत आर यू शुअर विचारलं तर ओके करा. ओके केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा फॉर्म या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. जनरेट अँड PDF. आता तुम्हाला या ठिकाणी काही दुरुस्ती करता येत नाही. सर्व इन्फॉर्मेशन एकदा तुम्हाला दिली ती वाचून घ्या. तुमच्याकडे फॉर्म असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तो ID पासवर्ड असणं गरजेचं आहे. तुम्ही ID पासवर्ड फॉरगेटसुद्धा करू शकता. मोबाईल नंबरवरून तुम्हाला SMS द्वारे सर्व माहिती मिळवली जाईल. या ठिकाणी दिली जाईल. तुमच्याकडे तुमचं अलॉटमेंट लेटरसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भेटेल. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती दिली. सांगायचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हरवू द्यायचा नाही बाळाचा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय भारत.